आणखीन एक महत्त्वाची बातमी, पंतप्रधान मोदींची आज नांदेड आणि परभणीमध्ये जाहीर सभा होतीये। प्रताप पाटील चिखलीकर आणि जानकरांच्या प्रचारासाठी मोदींची सभा आज होणार आहे आणि थोड्याच वेळात नांदेडमधल्या सभेला आता सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काही वेळातच या ठिकाणी आगमन जे आहे ते होईल। आपण पाहताय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नांदेड एअरपोर्टवरची दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। नेते मंडळी जे आहेत ते या सभेसाठी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर रिपाई अध्यक्ष रामदास आठवले या सभेसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नांदेडमधली प्रमुख लढत जी आहे ती म्हणजे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यामध्ये ही लढत जी आहे ती महत्त्वाची लढत जी आहे ती मानली जाते। रमेश टेंडके आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। रमेश, 9 वाजता नांदेडमधल्या या सभेला सुरुवात होणार होती। आता आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस हे नांदेडच्या एअरपोर्टवर पोहोचलेले आहेत। किती वाजता या सभेला सुरुवात होणार आहे, काय अपडेट्स मिळत आहेत? निश्चितच वर्षाली या ठिकाणी नांदेडच्या लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर व हिंगोली लोकसभेचे उमेदवार बाबूराव कदम कवळीकर यांच्या प्रचारार्थ नांदेडच्या मोदी मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे। ही सभा सकाळी 9ची होती, मात्र कुठेतरी या सभेला आता उशीर होताना आपल्याला दिसते। जवळपास 11 ते 11:30च्या सुमारास या सभेला सुरुवात होईल। आपण जर बघितलं तर आता हळूहळू भाजपचे जे बडे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस असतील, यासह अन्य काही भाजपचे नेते आहेत ते नांदेडमध्ये दाखल होत आहेत। नांदेड एअरपोर्टवरती आता देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं आहे। त्याचबरोबर याच मोदी मैदानावरती जे आहेत ते 60,000 स्क्वेअर फुटाचं जे आहे ते स्टेज उभारण्यात आलेलं आहे आणि या स्टेजवरती जवळपास 50,000च्या वर प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी या सभेची तयारी पूर्ण झालेली आहे। हळूहळू आता जे भाजपचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते या मोदी मैदानाकडे यायला सुरुवात झालेली आहे। 2019 मध्ये याच नांदेडच्या मोदी या मैदानावरती सभा पार पडली होती आणि या तेव्हापासून या सभेचं नाव जे आहे ते, या ठिकाणाचं नाव जे आहे ते मोदी मैदान असं या मैदानाला नाव देण्यात आलेलं आहे। 2019 मध्ये याच मैदानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांच्यावरती टीका केली होती। आता अशोक चव्हाण भाजपमध्ये आले आहेत, मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात, अशोक चव्हाण काय बोलतात, ह्याकडे जे आहेत ते सर्व नांदेडवासियांचं लक्ष लागलेलं आहे। वृषाली, नक्कीच तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर या सभेची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि काही वेळातच या सभेला सुरुवात होईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।